सो जय गणेश मंडळी, सर्वांचं स्वागत आहे बाप्पाची गाथा प्रेझेंट्स दी मोर्या टॉक्स मध्ये. आणि आपला दी मोर्या टॉक्सचा एपिसोड 12 आहे. आणि आज आपल्या आधी एपिसोड 12 मध्ये मुंबईचा लंबोदर लेबर कॅम्प मधला मंडळ त्यांची उपस्थिती आहे आपल्या इकडे. आणि आज आपलं त्यांचा पॉडकास्ट आपण करणार आहोत. सो वेळ न घालवता आपण आजचा एपिसोड सुरू करूया. गणपती बाप्पा मोरया. सो जय गणेश दादा, तुमचं सर्वांचं स्वागत आहे दी मोर्या टॉक्स मध्ये. आणि सर्वात प्रथम तर आम्ही तुमचे आभारी आहोत की तुम्ही आम्हाला वेळ दिलात तुमचा. सो आपण मंडळाची जर्नी तर ऐकणारच आहोत, पण सर्वात प्रथम माझा असा प्रश्न तुमच्या सर्वांसाठी की गणपती तुमच्या मंडळासाठी काय आहे? सर्वात प्रथम मी तुमचं स्वागत करतो आमच्या नगरीमध्ये, लंबोदरच्या नगरीमध्ये. आणि गेल्या मे महिन्यापासून जे आपले कॉन्टॅक्ट चालू आहे आणखीचे जास्त करून, तर थोडा लेट झाला आम्हाला, कारण की कसं आम्हाला पण थोडा कामाचा व्याप असतो, त्यामुळे तो शेड्यूल बघून सर्व बघून हे करायला लागतो. आणि गणपतीचं बोलतात की कसं इच्छा होती पहिल्यापासून, म्हणजे लहानपणापासून. असं नाही की एक इच्छा होती की लेबर कॅम्प मध्ये असं काहीतरी थोडं डिफरंट युनिक झालं पाहिजे. तर गेले 30 वर्षापासून आम्ही गणपती बसवतो. पहिला छोटी बसवायचो, पण आता एक गेले 15 वर्षापासून या 10 वर्षापासून आम्ही मोठी मूर्ती स्टार्ट केली. पण एक इच्छा आहे, असं नाही की बसवायची म्हणून बसवायची, असं नाही. एक इच्छा आहे, त्यामुळे आणि बाप्पाची पण कृपा आहे ती तो आमच्याकडून करून घेतो. तर संकल्पना मोठ्या मूर्तीची आमच्याकडे 2012 तर त्याच्यामधून कसं काय करता येईल आम्हाला ते अंकित झाला, निशांत झाला आणि आमचे जेवढे पण सहकारी आहे, आमच्या मंडळाचे अध्यक्ष आहे. तर एक संकल्पना होती की लेबर कॅम्प मध्ये मोठी मूर्ती बसवावी. सर्वात पहिली लेबर कॅम्प मध्ये जी मोठी मूर्ती आहे ती पंचशील मध्ये जे आमच्याकडे एक मंडळ आहे, सृष्टी मित्र मंडळ, गंधराज लेबर कॅम्पचा गंधराज. तर त्यांनी जी पहिली जी मूर्ती आणलेली ना, कृष्णाची मूर्ती आणलेली, तर ती मूर्ती बघून आम्ही म्हणजे एवढं हे झालो ना की अरे की आपण पण हे ट्राय करू. पण ट्राय करण्यासाठी आम्ही आधी त्याच्यावरती थोडा अभ्यास केला. तर तो जो प्रवास आमचा जो होता एवढ्या वर्षाचा, तो प्रवास केला आम्ही आणि अजूनही करतो आणि पुढेही करणार. तर त्यामुळे मग जी मोठी मूर्ती बसवण्याची जी संकल्पना निशांत भाऊ, अंकित भाऊ, मी आणि आमचे जेवढे सहकारी आहेत, त्याच्यामुळे आम्हाला त्याची प्रेरणा मिळते. आपल्या लेबर कॅम्पात गणेशोत्सव हा म्हणजे पहिल्यापासूनच चालू आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय आम्ही डायरेक्ट मोठी मूर्ती आणली नाही. आमच्यासाठी या लेबर कॅम्पात 7-8 फुटाची मूर्ती पण खूप मोठी होती. आणि प्रत्येका मंडळात खुश होता. आणि झाला प्रश्न हा की मोठी मूर्ती आणायची. तर मोठी मूर्तीचा संकल्पना आम्ही खूप अगोदर पहिल्यापासून ठरवलेला. पण आम्हाला ना असं एक हे नव्हतं की प्रयत्न करायचा आहे, पण कोण आम्हाला साथ नव्हतं. तर एक मंडळ त्यामध्ये जे बोलतात ना एकदम ताकदीने उतरलं. तो मंडळ म्हणजे गणराज. त्या मंडळाने खूप मोठी मूर्ती आणली. त्यांनी पण त्या टायमाला तुम्ही जर कधी त्यांच्याकडे गेला, ते मंडळ आपलं खूप जवळचं मंडळ आहे, जास्त करून जवळचं मंडळ तेच आहे. त्या मंडळाने मोठी मूर्ती आणली. त्या मूर्तीला बघून आम्ही पण तोच प्रयत्न केला, जे आम्हाला करायचं ते त्यांनी पण केलं. आणि त्यांना बघून आम्ही खूप म्हणजे मोठं केलं. आमचं मंडळ आणि तो मंडळ एकच असं बघायला जायचं. त्यांची जी सुरुवात, त्यांचे 2 वर्षानंतर आम्ही ती मूर्ती बसवायला मोठी स्टार्ट केली. तिथून आम्ही जे 5-6 वर्ष सलग म्हणजे बोलतात ना, या 2च मूर्त्या अशा होत्या ना की या लेबर कॅम्पात सगळ्यात मोठ्या होत्या. आणि या 2 मूर्त्यांना बघायला लोक यायचे म्हणजे इतका मोठा नाव नव्हतं त्या टायमाला, पण यायचे. पण सलग म्हणजे बोलतात ना, ते 3-4 वर्ष आम्ही असेच प्रयत्न चालू ठेवला. आणि त्या टायमाला आमच्यासाठी एक मंडळ मोठं होतं, जी 7-8 फुटाची मूर्ती ते लोक बसवायचे. त्या मंडळ म्हणजे रॉयल क्रिकेट क्लब. ते पण मंडळ खूपच छान आहे. असं नाही की त्यांनी पण ती जी मूर्ती होती 7 फुटाची, ती आमच्यासाठी खूप मोठी होती त्यावेळेस. आणि आमची जे स्थान आहे, जिथे गणपती आम्ही बसवायचो अगोदर, ते मंडप गल्लीतून म्हणजे आपलं तुम्ही बघितलं असेल आपल्या लेबर कॅम्प म्हणजे पूर्ण धारावी सारखं सेम धारावीच आहे.
तिथून आम्ही गणपती घेऊन बाहेरपर्यंत यायचो. ते एक चॅलेंजेस होतं आमच्यासाठी बरोबर. तर तो मंडळ आमच्यासाठी खूप मोठा होता. त्याच्यानंतर गणराज नंतर आम्ही, आणि तो प्रवास आम्ही तिथून स्टार्ट केला आणि गणेशोत्सव हा मोठ्याने सुरू झाला. सुरुवात करूया तुमच्या मंडळात झाल्यासाठी. तो माझा पहिला प्रश्न असा आहे की मुंबईचं लंबोदर या मंडळाची सुरुवात कशी झाली आणि हा मुंबईचं लंबोदर नाव कसं पडलं? तर बघायला गेलं तर सर्वात पहिलं गणपती स्थापना एसवी बॉईज खूप छोटी मूर्ती बसवायचो आम्ही. तर आम्ही सर्वात पहिलं नाव ठेवलेलं लेबर कॅम्पचं लंबोदर. पण सेम नाव रजिस्टर असल्यामुळं एक दादरला बसतो लेबर कॅम्पचा लंबोदर. तर आम्ही 2 वर्ष ते नाव केलं. तर बोल आता ते सेम असल्यामुळं मग ते लोक सर्च करतात. सर्चमुळं मग ते तिकडे जातात. तर मग निशांनी संकल्पना दिली की आपण नाव थोडं चेंज करूया, मुंबईचा लंबोदर करूया, कारण की कोणच नव्हतं. तर असं मी स्टार्ट केलं ते. जसं गेल्या वर्षी आपण गेल्या वर्षी तुमची जी मूर्ती होती राधाकृष्ण, जो कॉन्सेप्ट होता तो एक युनिक कॉन्सेप्ट आपण बोलू शकतो. तो कॉन्सेप्ट कसं सुचलं आणि त्या कॉन्सेप्टला आपण त्या मूर्तीमध्ये आणणं अँड मंडळानं सपोर्ट तुमचा असेल या कॉन्सेप्टमध्ये, तर काय विजन होतं त्यामागे? विजन असं आहे की राधा आणि कृष्ण हे दोघांनी एक अवतार घेतलं होतं. त्या अवताराचं नाव होतं युगल अवतार. हे आम्हाला लोकांच्या समोर आणायचं होतं. लोकांनी काही कमेंट्स केल्या, फरक नाही पडत. आम्हाला लाईक खूप केलं, खूप लाईक दिलेलं. आता तू बघू शकतोस मिलियन लाईक्स झालेले. तर तो जो अवतार आहे तो युगल अवतार हे राधा आणि कृष्ण हे दोघांनी एकत्र घेऊन, म्हणजे एकत्र अवतार घेऊन तो हे झालेला आहे. तोच आम्ही गणपतीमध्ये क्रिएट करून लोकांनी. आणि जसं आता जी तुम्ही मूर्ती आणली खेळायला, सो असं काय तुम्हाला नेगेटिव्ह कमेंट झालं? बिकॉज आजकाल लोकांची थॉट आहे की गणपती सारखा असावा, पण त्याच्यामध्ये आणावं पण एकदम असं कॉन्सेप्ट नको. सो तिचे अवतार तुम्ही आणत होतो त्या मला तुम्हाला असं कुठे बॅड कमेंट्स किंवा नेगेटिव्ह कमेंट्स असे आले होते लोकांनी? ऑनलाईन कसं सोशल मीडियाचं आता कसं ओपन प्लॅटफॉर्म, कोण काही बोलू. बट मूर्ती ती जी पहिली जी संकल्पना होती ती अंकितची होती. तर अंकितनी जेव्हा म्हणजे आमचे जे मूर्तिकार होते त्यांना ही संकल्पना सांगितली, तर थोडं म्हणजे हे वाटलं की अरे ही लोकांना आवडेल. पण आम्ही केली डेअरिंग की नाही करून बघू. पण 100मध्ये एक 10-20 जण तर असतातच ते ड्रॉ करतात. एक पुण्याचा कोणीतरी केलेलं आहे आम्हाला ड्रॉ, पण त्याला आम्ही उत्तर दिले आमच्या पद्धतीने आणि त्यांनी ॲक्सेप्ट पण केलं की हा बरोबर. आणि आम्ही कसं माहिती आहे का की गणपती असं नाही की आपण असं करावं तर हे होईल, तसं नाही. आमच्या मनामध्ये जे त्यांना आम्हाला फक्त एवढंच सांगायचं की महागणपतीचा अवतार कोणता आहे? ब्रह्मा अवतार आहे, बरोबर. तो कोणत्या अवतारात आहे का? तो कोणाचाही अवतार घेऊन त्यांनी हे घेतलेलं आहे. मग आम्हाला बोलण्यापेक्षा तुम्ही गणपतीला बोलू शकता का? त्यांनी अवतार घेतले ना ऑलरेडी, बरोबर. सगळे अवतार घेतले. गणपतीने जेवढे अवतार घेतलेत ना त्याच्यापेक्षा तर आम्ही कमीच केले. याच्यामध्ये कसं अवतारचा प्रश्न नाही, पण कसं एक लोकांची इच्छा असते की बाबा गणपतीला आपण कधी वेगवेगळ्या रूपात एक रूपात ते असते. आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे कसं एक कोणाचं पॉईंट ऑफ व्ह्यू असं नसतं की एकाला धरून नाही चालत. कारण की गणेशोत्सव हा सर्वांसाठी असतो, असं नाही की पर्टिक्युलर एकासाठी असतो. तर त्यामुळे कुठल्या मंडळाला म्हणजे काही संकल्पना असेल काय असेल ते, आता खेतवाडीला तुम्ही जावा, खेतवाडीला तर किती जरी रूप असतात, कुठल्या रूपामध्ये गणपती असतात. तर आपण ते असं नाही सांगू शकत की एकाच असं म्हणजे असतं. तर यंदाच्या वर्षी पण आमची काहीतरी नवीन संकल्पना आहे, खूप युनिक आहे. आजची म्हणजे आताची जी आमची संकल्पना आहे ते मी शेअर नाही करू शकत, पण तुम्ही जेव्हा बघणार, जेव्हा त्याचे स्केच ओपन होणार किंवा त्याचं आगमन होणार, तेव्हा तुम्हाला पण वाटेल की नाही हे काहीतरी मुंबईमध्ये नवीन आहे काहीतरी. यंदा स्केच रिव्हील नाही होणार आहे आपला. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना सांगतो. त्याचं कारण हे की मागच्या वेळी आम्ही एक 10 दिवस पहिला आम्ही स्केच हे केलं होतं, पण गणपती येऊपर्यंत सेम मॉडेल त्याच वर्षी हैदराबादला. तर ते बरं आम्हाला खूप चांगलं वाटलं. पण सेम इयरला नेक्स्ट इयर झालं असं काय वाटलं नसतं. पण सेम इयरला 2 ते योग्य नाही. म्हणून यावेळी आम्ही स्केच रिव्हील करणार नाही, डायरेक्ट डायरेक्ट आगमन किंवा एक दिवसाआधी आम्ही स्केच रिव्हील करू.
जसं तुम्ही बोललात की गिरगावला नेण्याचा जो प्रवास तुमचा होता तो पहिल्यांदा जसं तुम्ही घेऊन गेले होते तो प्रवास कसा होता आणि तुम्ही कसं वाटतं तुम्हाला? गिरगाव म्हणजे कसं माहिती आहे का, आमचं एक ड्रीम प्रोजेक्ट होता, स्वप्न. ड्रीम प्रोजेक्ट होता. आणि त्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये म्हणजे शिवाजी पार्कपर्यंत आम्ही प्रवास केलेला, पण आमची अशी इच्छा होती की यार आपली पण मूर्ती तिकडे गेली पाहिजे. आणि शॉप बिल्डिंगच्या इकडे तुम्हाला जर माहिती आहे, जो आवरा असतो तो एकदम म्हणजे बघा माझ्या अंगावर काटा आला. तो आवरा बघण्यासाठी पहिला आम्ही जायचो, असं वाटलं पण नव्हतं की कधी आपली मूर्ती केली. पण आता आम्ही आमची मूर्ती घेऊन जातो आणि ते जे दृश्य असतं ना ते बघण्यासारखं असतं. दुसरं म्हणजे एक सांगतो, आम्ही ज्या दिवशी 2018ला जेव्हा आम्ही गिरगावला गेलो, तो प्लॅन आम्ही 2 दिवसात केला. खूप पाऊस पडत होता, कारण मी आणि अजून एक माझा मित्र होता जतीन म्हणून, आम्ही तिघं फक्त बाईकवरती गेलो की बघूया, ट्राय करूया. शिवाजी पार्क फिक्स आपला 2 दिवस पडला, म्हणजे 8वा दिवस होता. आम्ही बाईक काढली, तिथं गेलो, रस्ता बघायचा. आम्हाला रस्ता घावला, जे आज सगळे लेबर कॅम्प तो रस्ता यूज करतो. पण तो दुसरा रस्ताच नाही. रस्ता आम्हाला कसा करणार, आम्हाला चॅलेंज होतं दादाटी. ओके, सो दादा एक माझा असा प्रश्न होता की लेबर कॅम्प मध्ये असं कुठलं मंडळ आहे, म्हणजे प्रत्येक मंडळाची कुठल्या मंडळासोबत बॉन्ड असते, तुमच्या मंडळाचं अशी कुठल्या मंडळासोबत बॉन्ड आहे जी खूप चांगली आहे, एक मैत्रीपूर्व असेल? लेबर कॅम्पात प्रत्येक मंडळ म्हणजे आमच्यासाठी छानच आहे, व्यवस्थित एकदम मस्त आहे. आम्हाला कोणत्याच गोष्टीला कमी पडून देत नाही. जरी आम्हाला कुठे काही कमी पडत असेल तर आम्ही त्यांच्याकडे कधी मदत मागितली तरी ते मुलं आमच्यासाठी धावून येतात. पण जर तुम्ही तो प्रश्नच केलाय तर सर्वात छान मंडळ आमच्यासाठी गणराज आहे. तर गणराजचं पुढे आणखी सांगू शकतो. तुमचं वैशिष्ट्य एक असं, म्हणजे आमचं आवडीचं मंडळ गणराज ह्या कारणामुळे आहे की जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम जेव्हा मोठी मूर्ती म्हणजे उभी मूर्ती केली होती ना, तर गणराज मधला एक व्यक्ती त्याने मला फोन केला 2013 अरुंधतीची आपली मूर्ती होती. त्यांनी मला फोन केला, मला बोललं की भाई मूर्ती निकाल आहे का? तर बोलत नाही. मी त्याला बोललो नाही, बघ आम्ही निकालला ना. बोललो की गाडी आ रहा है. बोललो ठीक आहे, आता आपल्यापेक्षा ते मान द्यावं लागणार त्यांना. तर त्यांनी तिकडे येऊन आपल्या मूर्तीला पहिला मान दिला होता, हार टाकला होता आणि मान ते द्यायचं मान दिला होता. मग त्यानंतर आपल्याला आवडलं ते, त्यांची मन भरून आलं की आम्हाला कोणतरी सपोर्ट करत आहे. इव्हन जेव्हा आम्ही मंडळात आणली ना मूर्ती, लेबर कॅम्पमध्ये कोणाला माहित नव्हतं की हे असा चमत्कार आणणार आहे. पण लोकांनी आम्हाला म्हणजे भरपूर हे पण केलं होतं की एवढं आणायचं काय गरज आहे हे. पण ते एक मंडळ असं होतं की त्यावेळी आमच्यासाठी उभा राहील. मेन म्हणजे सपोर्ट तो अजूनही मला म्हणजे आपल्या मंडळाला अजूनही आम्हाला त्यांचं आणि मेन त्या मंडळाचं आणि ह्या मंडळाचं बॉन्डिंग असं आहे ना की 2 मंडळ एकत्रच आहे. आणि आमच्या दोघांचे थॉट पण सेम आहे की आपल्याला एरिया संपवायचा आहे, एरियाचं नाव करायचं की लोक आवर्जून बाहेर आले, म्हणजे बाहेरून आपल्या इकडे खेतवाडी, गिरगाव, इकडे लालबाग सर्वे जातात, पण आपल्या एरियात येत. पण आता आपल्या एरियात येतात. माटुंगा लेबर कॅम्प मध्ये गणराज झाला, लंबोदर झाला, अजून पण काय गणपती, तर ते आवर्जून लोक येतात आणि बघण्यासाठी येतात. तर ते आम्हाला एक बरं वाटतं की तर बाबा त्या माध्यमातून ऍटलिस्ट बाहेरची पब्लिक तरी ऍटलिस्ट गणपती बघायला यायला. आणि दादा म्हणजे मेन प्रश्न म्हणजे या वर्षी मुंबईच्या लंबोदर मध्ये नवीन काय बघायला भेटलं? नवीन खूप काय आहे यावर्षी. ऍक्च्युली अंकित तर बोलला की स्केच रिव्हील नाही करणार आहे, कारण की स्केच रिव्हीलनी काय होतं की आपली जी संकल्पना ती स्प्लिट होती, मग ते मजा येते. ठीक आहे, ते लोक करतात, चांगली गोष्ट आहे, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काही नाही. पण ते कुठेतरी बोलतात ना की आपली गोष्ट तसं एक मनाला वाटतं, म्हणून यावर्षी आम्ही स्केच रिव्हील नाही करणार आहे. आणि पण नवीन संकल्पना आहे जेणेकरून सर्वांना आवडेल. जरी केली तरी आम्ही 1-2 दिवस अगोदर करू शकतो. म्हणजे त्याची ठराविक टाइम नाही, पण करणार अगोदर घेणार. पण असं पण नाही की जे आम्ही संकल्पना करतो असं नाही की त्याचा आम्ही अभ्यास नाही करत, त्याचा अभ्यास करूनच आम्ही ती संकल्पना करतो. जसं तो मागच्या वेळी बघितलं असेल की आपली मूर्ती युनिक होती. आमचा मूर्तिकार पण आम्हाला युनिक नावाने होतो. कधीही तुम्ही विचारलं तर बोला अरे ते म्हणतात ते युनिक. त्याचे पॉडकास्ट पण तुम्ही
तो स्वतः बोलतो युनिक. तर यावेळी पण काहीतरी खूपच युनिक असणार, खूपच जास्त. आपल्या मंडळात एक सांगायला झालं तर एक अजून एक खासियत आहे की आपलं जे मंडळ आणि जी मूर्ती जिथे जास्त खाली बसते तिथे बाजूलाच आपलं एक मस्जिद आहे. आणि ते मस्जिदचे जे मुलं आहेत, जे मोमेंटेन म्हणजे आपले मुस्लिम समाजाचे, तेही आपल्या गणपतीला त्यांचा सपोर्ट सपोर्ट असतो, बिग सपोर्ट असतो. खूप ते सपोर्ट. आपला आम्हाला भंडारा पण हा प्रत्येक वेळेस असं नाही की गणपतीच, इतर वेळेस पण आपल्याला कधी काय मदत लागली की ते मुलं आपल्यासाठी धावून येतात नाही आणि आणि आपण त्यांच्यासाठी धावून जातो. म्हणजे या मंडळामध्ये आपण कोणत्याच धर्माचा हे नाहीये. ते मंडळ त्या मंडळामध्ये प्रत्येक जण किमान 2-3 असे मुलं पण आपले कार्यकर्ते ते आपल्या मोमेंटन समाजाचे आणि ती आपल्यासाठी येतात. आणि आपले कसं वर्षाच्या 12 महिने काही ना काही सांस्कृतिक कार्यक्रम आपले चालूच असतात. आणि असं नाही की बांधिलकी नाही की यांनीच केलं पाहिजे. आपल्या संस्थेमध्ये, कारण की आपल्या संस्थेचा अध्यक्ष पण आहे, तो हर एक गोष्टीला आपल्याला कोऑपरेट करतो, हर एक गोष्टीला धावून येतो, हर एक गोष्टीला जे आहे ते काय आहे कसं काय त्या हर एक गोष्टीला सपोर्ट त्याचा भक्कम असतो. त्यामुळे कसं वर्षाच्या 12 महिने जे पण आमचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात तर त्याच्यामध्ये हर एक म्हणजे जेवढा कार्यकर्त्यापासून मंडळाचा अध्यक्ष, सचिव, खजिनदार जे पण काय सर्वांचं योगदान बरोबर असतं. आणि दादा माझा असा प्रश्न असतो की म्हणजे आजकाल जी लोक आहेत ते विसर्जनला घेऊन असे खूप प्रश्न करतात की मंडळाला दोष जातो. हे लोक मंडळाला की खूप चांगलं आगमन करतात, गणपती पण बसवतात, पण विसर्जनच्या टायमाला मूर्ती किनाऱ्यावरती सोडून जातात, जी मूर्ती खंडित होते आणि त्याबद्दल कोण मंडळाले काही स्टेप घेत नाही. तर तुम्ही त्या लोकांना असं काय बोलायचे असे विचार करता? स्टेप बघायला गेलं ना तर मूर्ती समुद्राच्या किनाऱ्यावरती आजूबाजूला ऑलरेडी असल्यामुळं काही म्हणजे विसर्जन करू शकत नाही. नाहीतर विसर्जन होतोच सर्व विसर्जन, पण मूर्ती जो विसर्जन करतो बाजूला मूर्ती आहे, बरं मग काय मूर्तीच्या अंगावर पडायची मूर्ती हे का आपलं नाही, हे बीएमसी वाले करतात. आपण फक्त वाट बघतो की बीएमसी वाले कधी ही मूर्ती सरतोय, आपण ते विसर्जन करतो. आता दरवेळी आम्ही विसर्जन करायचो, पण मागच्या वेळी आमच्याकडनं म्हणजे बॉडी मोठी आणि अनुभव नसल्यामुळे तो आम्ही ठेवली तशीच मूर्ती, परंतु आम्ही जेसीबी कडनं आम्ही स्वतः करून घेऊ. आणि बघितलं असेल आपला व्हिडिओ तुला कुठंच घ्यावणार विसर्जन करताना, कारण की तेवढं आम्ही प्रिपेअर होतो की आम्हाला माहिती की सोशल मीडियाचा जमाना आहे, कुठं ना कुठं तरी ट्रोल होणारच. आणि सोशल मीडियावर मागच्या वर्षी गाजलेली मूर्ती, तर तो आम्ही चांगला हे घेतला होता, कारण की बॉडी 18 फूट लावल्यामुळे ना ते आम्हाला नाही जमलं, कारण मी डायरेक्ट जॉब केला होता. आमच्या डोक्यात संकल्पना असं होतं की आम्ही ट्रॉली पलटी करू, पण ती झालीच नाही, कारण की ट्रॉली ही आमची 2.5 टन, मूर्ती ही 1-1.5 टन होती. 3.5 टन आम्हाला ते नाही जमलं. इव्हन आमच्याच मंडळांनी नाही तर आजूबाजूच्या मंडळांनी पण आम्हाला सपोर्ट केलं विसर्जनसाठी, पण ते नाही झालं. म्हणून आम्ही ते संकल्पना अशी लावली की जेसीबी आल्यानंतर आपण ते विसर्जन करू, पण आम्ही व्यवस्थित विसर्जन आणि असतानाच एंड पर्यंत असं नाही की मूर्ती आम्ही ठेवली घरी या कधीच नाही. कधीच आपल्या पाऊस येऊ मंडळाचं दे, काही होऊ दे, मंडळाचे सर्व पूर्ण रात्र आम्ही तिथेच जागून तिथेच थांबू. आम्ही तिथेच तिथेच थांबणार. भले ट्रॉली जशी मूर्ती विसर्जन झाली तशी ट्रॉली घेऊन आम्ही पुन्हाही आमच्या एरियामध्ये येतो. आणि आता माझा शेवटचा प्रश्न असा आहे की जे अपकमिंग मंडळ म्हणजे जे लोक विचार करतायत की किंवा त्यांचे आहेत मंडळाला ग्रोथ करायची आहे, पण तुम्ही त्यांना अशी काय ऍडवाइस द्याल त्याचं मंडळाची ग्रोथ? आता स्थानिक जेवढे आहेत जे गिरगावला येतात विसर्जन करतात ते जे पण म्हणजे गणराजांनी आम्हाला सोडून जेवढे मंडळ आज आहे ना गिरगावला येतात लोक, तर ह्यांना पूर्णपणे रूट दाखवणं, मूर्ती कसं काय होणं ह्याच्यामध्ये आपण त्यांना हेल्प केलेली. इव्हन विसर्जन पर्यंत पण आता मी नाव नाही घेणार, पण असे 2-3 मंडळ आहेत त्यांचे इन्सिडेंट खूप वाईट झाले, तर त्यांच्यासाठी आपण पर्सनली जाऊन त्यांना भेटून सांगितलेलं की आता तो आपले नाव वाढवायचं संपवायचं नाही. तर त्यांनी ते ऐकलं आणि ते त्यात त्यांनी बदलाव आणला. मागच्या टाइमिंग व्यवस्थित म्हणजे कुठं काय दिसून नाही,
तो दादा खूप छान वाटलं तुमच्या मंडळाची जर्नी पण आणि परत आम्ही तुमचे आभारी आहोत की तुम्ही तुमचा वेळ दिला आम्हाला. सो मंडळी, आजचा एपिसोड इकडेच संपतो. भेटूया पुन्हा एका नवीन मंडळासोबत एपिसोड 13 मध्ये. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा की पुढचा मंडळ कुठला आणायचा आहे. सो भेटूया एका नवीन मंडळासोबत एपिसोड 13 मध्ये. गणपती बाप्पा मोरया.